कसं काय मंडळी, आज आपण बनवूया पिठलं भाकरी. पहिल्यांदा घ्या बेसन, त्याच्यानंतर घ्या कढीपत्ता, मग घ्या मिरची, त्याच्यानंतर घ्या लसूण, आपला आवडीचा कांदा, त्याच्यानंतर घ्या कोथिंबीर, मग घ्या थोडं मीठ, त्याच्यानंतर घ्या थोडी हळदी, थोडीशी मोहरी, एका वाटीमध्ये थोडी जिरे. अशा प्रकारे आपला सगळा सेटअप रेडी. आता लागूया कामाला. पहिलं आपण बेसनमध्ये टाकून घेऊया पाणी. बेसनाला चांगलं असं मिक्स करायचं. त्याच्यात काय असं गठुळं बिठुळं राहिलं नाही बरं का. चांगलं असं पाण्यासारखं पातळ करून घ्यायचं. आता घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये मिरची, त्याच्यानंतर घ्या लसूण, झाकण बंद करायचं, मिक्सर चालू करून चांगलं गार 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 फिरून घ्यायचं, बारीक करून घ्यायचं. बारीक झालेलं तुम्हाला दाखवतो बघा. असं मस्त वेगळी आपला माल बारीक झाला पाहिजे मिक्सरमध्ये. आता घेऊया कापाकापी करून. कांदा कापून घ्यायचा, इकडून तिकडून मस्त वेगळी त्याला मधून कापायचा. त्याचं वरचं टारफाळ काढून टाकायचं आणि घ्यायचं कापायला. कान 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 करा चालू आहे. कट कट कांदा कापतोय तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, व्हिडिओ लाईक करा. पिठलं भाकरी बनवतोय बरं का. मस्तपैकी कांदा बारीक असा कापून घ्यायचा. तो झाला की आपण घेऊया कोथिंबीर. कोथिंबीर पण अशी बारीक अशी कापून घ्यायची बरं का. आपल्या चॅनलवरती अशा नवीन नवीन रेसिपीच्या व्हिडिओ येत असतात, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मस्तपैकी आपलं सगळं कापून झालं की गॅसवर कढई ठेवून पहिल्यांदा गॅस पेटून घेऊयात. थोडीशी कढई गरम होऊन द्यायची आणि मग पहिलं त्याच्यात ओतून घ्यायचं तेल. तेल ओतून झालं की पुढचं पण काम पाठ दिशेने चालू करूयात. तेलाला थोडं गरम होऊन द्यायचं आणि मग करायचं वाटे घेऊन चालू काम. पहिल्यांदा घेऊ मोहरी टाकून घ्यायची, त्याच्यानंतर घ्यायचं आपल्याला जिरी, ती पण त्याच्यात टाकून घ्यायची बरं का. कसं तेलामध्ये उड्या मारायला लागले बघा. त्याच्यानंतर घेऊया कढीपत्त्याची पानं, ती पण त्याच्यात टाकून घ्यायची. त्याच्यानंतर घेऊया आता कांदा. कांदा पण त्याच्यामध्ये मस्तपैकी टाकून घ्यायचा बरं का. आणि मस्तपैकी त्याला आता चमच्याने हालून घ्यायचं. चांगलं असं मिक्स झालं पाहिजे. कांद्याचा रंग चेंज होईपर्यंत चांगलं त्याला मिक्स करून घ्यायचं. आता टाकून घेऊया आपला माल तयार केलेला मिक्सरमधला. मस्तपैकी त्यात टाकून घ्यायचा आणि चमच्याने त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं बरं का. गॅस चमच्याने करा मिक्स पटापटा पटापटा पटापटा. या असं चांगल्या पद्धतीने मिक्स झालं पाहिजे. कांदा असा थोडा लाल झाला पाहिजे, तवर चमचा ठेवायचा नाही खाली. चांगल्या पद्धतीने त्याला मिक्स करून घ्यायचं. आता घेऊया आपण पुढची हळदीची वाट आणि त्यात हळदी टाकून द्यायची. मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं. हळदीचा रंग बघा असा त्याला चढायला लागला छानपैकी. चांगलं चमच्याने त्याला मिक्स करायचं. आता घेऊया एक ग्लास पाणी, पाड दिशेने त्यात पाणी ओतून घ्यायचं. वाफा कशा निघायला लागल्यात आता. चांगलं त्याला पाणी टाकून मिक्स करायचं. मिक्सिंग लय महत्त्वाची. मिक्सिंग चांगलं झालं की पदार्थ चांगला बनतोय. गावरान पिठलं आणि भाकरी. आता घेऊया आपण बेसन आणि देऊयात त्याच्यात टाकून. कसं मस्त झालं बघा. आता जशी जशी वाफ जाईल तसा तसा त्याला रंग आणि रूप यायला लागेल. चांगल्या निशाने आता पिठल्याचा रंग जाडला आहे आणि त्याची वाफ निघस्तवर आपला हळूहळू हळूहळू पिठलं आता बघा कसं तयार होतं का नाही. मीठ टाकून घ्यायचं स्वादानुसार, जास्त नाही कमी नाही, एकदम मापात. आणि अशा पद्धतीने आपलं पिठलं आता एंडच्या पद्धतीने तयार व्हायला लागले. आता त्याला उकळी फुटायला लागली की आपलं पिठलं तयार आहे. मस्तपैकी टेक्स्चर प्रोडक्ट कोथिंबीर टाकून घ्यायची आणि पिठलं बघा कसं एकदम झणझणीत तयार झाले. आता घेऊया भाकरी करायची तयारी. तवा ठेवून मस्तपैकी गॅस पेटवायचा आणि मस्तपैकी पीठ घ्यायचं. आपण करतो ज्वारीची भाकरी. ज्यांना बाजरीची आवडते त्यांनी बाजरीची करा. मस्तपैकी पीठ टाकून घ्यायचं. त्याच्यात ओतायचं एक ग्लास पाणी, लागेल तसं मापाने.
आणि मस्तपैकी त्याचा गोळा करून घ्यायचा. दणादण पाणी मिक्स करून पीठ त्याच्यात कालवायचं बरं का. हळूहळू असा गोळा तयार करून घ्यायचा. तर बघा चांगला पिठाचा गोळा तयार झाला बरं का. तर बाकीचा गोळा बाजूला ठेवून एका भाकरीपुरता बारीक गोळा त्यातला घ्यायचा. मस्तपैकी त्यात टाकायचा. पीठ टाकून गोळा त्याच्यावर टाकायचा आणि भाकरी थापायला चालू करायचं. दापा त्याच्यावर टाकून हाताचे फटके त्याला चांगला गोल आकार द्यायचा. हळूहळू भाकरीला बघा असा गोल आकार यायला लागला मस्तपैकी. गावरान भाकरीन गावरान पिठलं मस्त चांगला बेत करूयात आज. तोंडाला पाणी सुटायला असा मेनू आजचा आपला. भाकरी घ्यायची तव्यावर टाकून द्यायची मस्तपैकी भाजायला चालू करायचं पाणी टाकून. पाणी इकडं तिकडं फिरवायचं त्याच्यावर चांगल्या पद्धतीनं बरं का. बघा आता चांगली तव्यावर भाकरी कशी हळूहळू तयार होती ती. आता घ्यायचं उलटणं आणि मस्तपैकी मारायची भाकरीची पलटी. कसं दिसायला लागली भाकरी छान बाई बघा. एकदम मस्त मंद आचेवर चांगली कडक अशी भाकरी बनवून घ्यायची. नंतर गॅसवरती भाकरी टाकायची आणि चांगली अशी फुगून घ्यायची बरं का. चांगली इकडून तिकडून भाजून घ्यायची. भाकरी म्हणजे आपलं एकदम आवडीचं पदार्थ आहे. मस्त त्याला गॅसवर इकडून तिकडून भाजून घ्यायची ना. आता आपण लागूया ताटाच्या तयारीला. मस्तपैकी आपण जेवायचं बेत करू बरं का. आता ताट घेऊयात आणि भाकरी त्याच्यात घेऊ. मस्तपैकी भाकरी घेतली. बाजूला कांद्याच्या 2 फोडी घेतल्या. त्याच्यावर थोडंसं मीठ आणि मग घेऊयात चांगलं असं आपलं गरगरीत पिठलं टाकून झालं. तोंडी लावायला आपण ठ्याचा पण बनवला बरं का. ठ्याचा कसा बनवायचा ह्याची व्हिडिओ आपण कार्डमध्ये ॲड केली, तुम्ही बघू शकता. घरगुती ठ्याचा अशा पद्धतीनं आपलं ताट रेडी एकदम जेवायला तोंडाला पाणी सुटायला असं ताट तयार आहे. तुम्ही पण पिठलं भाकरी बनवून सांगा कशी बनली तुमच्या घरचं पिठलं भाकरी कमेंट करून. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. आपण नवनवीन पदार्थ बनवत राहतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा. मस्तपैकी आता खायचा बेत करतो. तोपर्यंत तुम्ही पण घ्या लवकर करून खायचं काम. भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.